आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा दिवस. आपण शिवरायांचा जयघोष करतो, त्यांच्या पराक्रमाची गाथा गातो. पण या पराक्रमामागे उभ्या असलेल्या स्त्री शक्तीचा, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विचार किती करतो? आजच्या या विशेष शिवजयंती पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊंची विचारधारा आणि त्यांचे संस्कार आणि दूरदृष्टी. नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात विवेक संवाद. आज आपल्यासोबत आहेत सायली गोडबोले जोशी, इतिहास संशोधक, लेखिका, व्याख्यात्या आणि जिजाऊ शोध आणि बोध या 600 पानी चरित्र ग्रंथाच्या लेखिका. राजमाता जिजाऊंवरील 550हून अधिक एकपात्री प्रयोग त्यांनी सादर केले आहेत आणि महाराष्ट्रासह देशविदेशात जिजाऊंचा विचार पोहोचवला आहे. सायलीताई, या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. शिवजयंतीच्या दिवशी जिजाऊंचा विचार आपण कसा केला पाहिजे? शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचं नातं आपण कसं उलगडाल? हा प्रश्न खरंच खूप छान आहे ह्याच्यासाठी, कारण आपण बरेचदा असं म्हणतो, तुकोबांचा एक प्रसिद्ध पंक्ती आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळो गोमटी. हे सूत्र आपल्याला मान्य आहे आणि महाराज मोठे होतेच म्हणजे ही अत्यंत मराठी माणसासाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे की 350 वर्षांनंतरही छत्रपती म्हणलं की शिवाजी महाराज हे समीकरण इतकं पक्कं बसलंय मराठी माणसाच्या डोक्यात. आणि राजमाता म्हणलं की जिजाऊ साहेब. तर ही 2 समीकरणं ज्या स्त्रीनी घडवली ती माता म्हणजे जिजाबाई. आणि मला असं वाटतं की मराठी मनांचं दैवत आहे छत्रपती शिवराय, तर त्या दैवताचं दैवत आहे राजमाता जिजाबाई. आता शिवजयंती हा जर आपण उत्सव असं म्हणलं तर हा फक्त एका राजाच्या जन्माचा उत्सव नाही, तो एका नवीन विचाराचा उत्सव आहे. आणि विचारही कसा की जर 350 वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर चहू बाजूंनी परकीय सत्ता आहेत. म्हणजे असं म्हणू की परवशतेचा अंधार सगळीकडे पसरलेला आहे आणि अशा वेळेला एक नवा शिवसूर्य उदयाला येतोय. तर तो शिवसूर्य असा काही आपोआप नाही उदयाला आलेला, त्याची बीज म्हणजे हे संस्कार जिजाऊंनी गर्भात असल्यापासनं त्या जीवावरती प्रेरित केलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की एक म्हणजे संकल्पनाकार आहे आणि दुसरा त्याचा एक्झिक्युटर आहे. ती जी संकल्पना, जे संस्कार आऊसाहेबांनी गर्भस्थ जीवावरती पेरले, त्या सगळ्या संस्कारांना शिवबांनी 44व्या वर्षी मूर्त रूप दिलं, ते म्हणजे ते छत्रपती झाले. तर हा 44 वर्षांचा प्रवास एका मातेनी गर्भधारणा झाल्यापासूनच डोळ्यासमोर ठेवून आपलं मूल त्याच्यासाठीच घडवलेलं होतं. म्हणजे एक प्रकारे ही शिवजयंती म्हणजे आऊसाहेबांच्या मातृत्वाचा उत्सव आहे. खरंय, खरंय, फार छान. जिजाऊंचं बालपण आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्याचा. नक्कीच. तर त्याविषयी काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट आधी आपण अशी लक्षात घेऊया की आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 2 दैवत आहेत. एक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि दुसरे म्हणजे प्रभू श्रीकृष्ण. तर रामचंद्रांनी आपल्याला कर्तव्य पालन शिकवलं, इमोशनल मॅनेजमेंट, आणि जी आजच्या काळामध्ये फार महत्त्वाची ठरलेली आहे, तर ही इमोशनल मॅनेजमेंट शिकवली. आणि त्याच्या बरोबरीने कौटुंबिक सौख्य कसं जपावं. म्हणजे एक असा राजपुत्र आहे की ज्याला एका सकाळी कळतं की उद्या तुला राज्याभिषेक होणार, तो तितक्याच धीरगंभीरपणे हो म्हणतो आणि आज्ञाप्रमाण असं म्हणतो. त्याच रात्री त्याला असं कळतं की तुला उद्या राज्याभिषेक होणार नाही आणि तू वनवासाला निघून जा, आणि तो तितक्याच गंभीरपणे असं म्हणतो आज्ञाप्रमाण. तर हे जे कौटुंबिक व्यवस्थापन आहे हा रामचंद्रांचा आदर्श आहे. दुसरीकडे प्रभू श्रीकृष्ण, त्यांनी काय शिकवलं की कुटुंब सुद्धा जर कर्तव्य पालनाच्या आड येत असेल तर कुटुंबही मागे टाकायला हरकत नाही. मामाचा वध केलाय कंसाने, आणि म्हणजे कंसाचा, आणि ते असं म्हणतात की मामा असला तरी तो अधर्मी आहे, अन्यायी आहे. म्हणून मामा ह्या फक्त आवरणाखाली
मी त्याचा अधर्म खपवून घेणार नाही. म्हणजे धर्माचं रक्षण ही सगळ्यात प्रधान गोष्ट आहे, हे कृष्णचरित्र आपल्याला शिकवतं. आणि आऊसाहेब ह्या श्रीकृष्णाच्या औरस वारस आहेत. त्यांचं जे जाधव कुळ आहे हे ह्या यादव कुळातून आलेलं कुळ आहे. तर हे जे संस्कार आहेत श्रीकृष्णाचे, मग आपण त्याला कृष्णनीती असं म्हणूया, ज्याला पुढे जाऊन आपण असं नाव दिलं गनिमी कावा, गनिम गाफील ठेवणे. आणि त्याचा वापर त्यांनी सगळीकडे करून घेतलाय. म्हणजे कुटुंब व्यवस्थापनापासून ते राजकीय व्यवस्थापनापर्यंत ही जी मॅनेजमेंट आहे ना, हा कृष्ण कुळाचा वारसा आहे. आता गमतीचा भाग असा आहे की आज आपण आधुनिक काळातले प्रगत अत्यंत सुशिक्षित लोक आहोत असं निदान म्हणतोय आपण. आणि आपल्या समाजाला हे कायदा करून सांगावं लागतंय. दुर्दैवाची गोष्ट आहे की स्त्री भ्रूण हत्या रोखा, स्त्री जन्माला येऊ द्या, म्हणजे कन्या जन्माला येऊ द्या. कारण समाजाला पत्नी हवी आहे, कन्या हवी आहे, भगिनी हवी आहे, पण आम्हाला मुलगी मात्र नको आहे. तर ही किती खेदाची आणि म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे आपली. आणि अशा वेळेला मला फार कौतुक वाटतं लखुजीराव आणि म्हाळसाबाई, म्हणजे जिजाऊंचे जन्मदाते माता पिता, ते 15व्या शतकाच्या शेवटी देवीला असा नवस बोलतायत, कुलस्वामिनीला. घरात 3 मुलगे असताना ते नवस बोलतायत की आम्हाला एक कन्या हवी आहे. आणि तो नवस पण फार सुंदर आहे. जाधवरावांच्या बखरीत ह्याचा उल्लेख आहे. लखुजीराव असा नवस करतात माहूरच्या रेणुकेला की आई तुझं रूप अंगणात खेळू दे, म्हणजे अशीच कोणीतरी कन्या नको, साक्षात तूच आमची कन्या होऊन ये. का? कारण आमचं यदुकुल फार प्राचीन. पांडव माता कुंती ही यदुकुल कन्या, वीर अभिमन्यूची माता सुभद्रा ही यदुतनया. आम्हाला कन्या हवी आहे ती अशा तोडीची हवी आहे. म्हणजे आपण टार्गेटच किती मोठं ठेवावं, म्हणजे देवाकडे मागूनच मागावं, तर भव्य दिव्यच मागावं की, तिथे कशाला कंजूसपणा करायचा. तर लखुजीराव म्हणतात की कुंती सुभद्रेच्या तोडीची कन्या आम्हाला दे. म्हाळसाबाई म्हणतात की आई तुझं रूप अंगणात खेळू दे, तुझं नाव ठेवीन तिला. आणि अशी नवसानी झालेली मुलगी म्हणजे जिजा. पण परत तेच शुद्ध बीजापोटी म्हाळसाबाई त्यांचे म्हणजे आजकालच्या भाषेत आपण ज्याला पॅम्पर करणं असं म्हणतो ना, की मुलांनी जरा काही हट्ट केला की पूर्वा गोष्ट हातात आणून, असं अजिबात करत नाहीत. मला ना इथे एक गोष्ट सांगायला फार आवडेल. ही फारशी माहीत नसलेली गोष्ट आहे, आऊसाहेबांच्या बालपणातली आहे, जाधवरावांच्या बखरीतली आहे. आणि त्याच्यात वय दिलेलं नाही, सोयीसाठी आपण वय 6 असं धरू, कारण मी नंतर सांगते. आणि जशी आपल्या घरातली 6 वर्षाची मुलगी भावला भावलीचा खेळ खेळते, लग्न लावते, तसं ही लहानगी जिजा मैत्रिणींच्या बरोबर भावला भावलीचं लग्न काढून बसलेली आहे. तिच्या सख्या आई आहेत, 3 सावत्र आई आहेत. आणि ती त्या काळातली पद्धत आहे. आणि त्या प्रत्येक आईचं जिजावरती अत्यंत नितांत प्रेम आहे, कारण संपूर्ण कुटुंबातली एकुलती एक नवसानी झालेली मुलगी आहे. आणि तिच्या डोळ्यात पाणी, म्हणजे असा प्रत्येकीचा जीव खालीवर होतोय. आणि जिजा रडत मुसमुसत त्या सगळ्या तिच्या माता बसल्या आहेत त्या महालामध्ये येते. आणि जिजा सांगते की माझा भावला राजा आहे आणि त्याला बसायला सोन्याचं सिंहासन हवं आहे, आत्ताच्या आत्ता आणून द्या, त्याच्याशिवाय काही मी भावला लग्नाला उभा करत नसते. आणि मग तिच्या एक सावत्र माता पहिल्यांदा उठतात, मग त्या तिला समजावतात की जिजा असं आता सोन्याचं सिंहासन कुठून मिळणार आपल्याला. मग त्या म्हणतात की आपल्याकडे श्रीकृष्णाचा रत्नजडित पाळणा आहे, तो देते. तर जिजा म्हणते की नाही, पाळणा म्हणजे पाळणाच, ते सिंहासन असू शकत नाही. मग दुसऱ्या माता उठतात, त्या म्हणतात की ठीक आहे मी चौरंग देते, चौरंगावर बसव. ती जिजा सांगते की तुम्ही मला रामाच्या कृष्णाच्या कथा सांगता, ते कधी चौरंगावर बसले होते का? सिंहासन म्हणजे सिंहासनच. ह्याच्यातनं ना एक कळतं की ही जिजा लहान असल्यापासून कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. म्हणजे असं म्हणलं जातं की खाली संकल्प करो, संकल्प के साथ विकल्प मत करो. तर हे ऑप्शन्स झाले ना, चौरंग, पाळणा, तर ऑप्शन्स मला मान्यच नाही आहेत. राजा हा सिंहासनाधिष्ठितच असला पाहिजे. आणि हे सगळं बराच वेळ चाललंय. आणि म्हाळसाऊ मात्र शांतपणाने बघतायत. आणि एका क्षणाला म्हाळसाऊंचा संयम संपतो. आणि म्हाळसाऊ जे सांगतात ना, ते तर आजकालच्या प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवावं अशी गोष्ट आहे. ते असं सांगतात की जिजा पहिले तर रडे आवरा, रडून काय हशील. आणि मला ही गोष्ट आजकाल इतकी जाणवते ना की छोट्या छोट्या गोष्टींसाठी
वैयक्तिकरित्या किंवा जाहीररित्या लोक रडत असतात रडतायत. की सतत आमच्याकडे हे नाही, ते नाही, असंच नाही, तसंच नाही, म्हणजे जे आहे त्याच्यात समाधान नाहीच, सतत नसलेलं. रडायचं. तर रडे आवरा, रडून काय हसेल. आणि म्हाळसाऊ त्यांना सांगतात की सोन्याचे सिंहासन मागून मिळत नसते, मिळालेच तर टिकत नसते. सिंहासन ही मिळवण्याची नाही, कमावण्याची गोष्ट आहे. क्या बात. तर हा जो संस्कार आहे हा केवढा मोठा संस्कार आहे. आणि त्याच्या पुढे तिला बरंच काय 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 सांगतात. आणि मग त्या असं म्हणतात की जिजा, सोन्याचं सिंहासन जर मांडायचं असेल तर पाया पण तितकाच भक्कम हवा. पाया कशाचा हवा? त्यागाचा हवा. आणि गरज पडली तर प्राणत्यागाचाही पाया घालावा लागेल. आणि असं सगळं सांगितल्यावर मी थोडक्यात बडा चढाके सांगून ते असं विचारतात की बोला, हवंय का अजून सिंहासन? आणि अपेक्षित उत्तर असं की हे सगळं ऐकून जिजा म्हणेल की राहू दे, चौरंग द्या, मी घेते. आणि ती जिजा आहे ना, ती डोळे पुसते आणि ती सांगते की हो आऊसाहेब, आता तर सिंहासनच हवं, क्या बात. पण तुम्ही म्हणता तसं ते आमचं आम्ही कमवू, मागणार नाही, आम्ही मिळवू. आणि त्याच्या पुढे ती स्त्री, ती कन्या, ते स्वप्न पुढे 70 वर्ष जगतीये. म्हणून मी म्हणलं सोयीसाठी वय 6 धरू, कारण ज्या वेळेला शिवराज्याभिषेक रायगडवर संपन्न झाला, आऊसाहेबांचं वय 76 वर्षांचं आहे. म्हणजे कमीत कमी 70 वर्ष ती मुलगी या स्वप्नाचा पाठपुरावा करतेय की सोन्याचं सिंहासन मी मागणार नाही, मी मिळवणार. आणि एक ना एक दिवस असा येईल की माझा भावला राजा मी त्याच्यावरती बसवीन. तर आपण विचार, म्हणजे आता सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय की काय त्या क्षणी आऊसाहेबांना त्या भावना उचंबळून आल्या असतील की असं ध्येय पालकांनी मुलांना द्यावं ना की ज्याच्यामध्ये त्यांची हयात निघून जाईल. जे ध्येय म्हाळसाऊंनी जिजाबाईंना दिलं, तर हे जे संस्कार आहेत स्वाभिमानाने जगण्याचे, लाचार न होण्याचे, गरज पडली तर सर्वस्वाच्या त्यागाचे, हे संस्कार कुठून तरी माहेरच्या घराण्यातून त्यांना मिळालेत. बाकी गोष्टी म्हणजे पराक्रम, त्या वीरकन्या होत्याच, लखुजीरावांच्या कन्या होत्याच. पण असं कुठेही डंका न मिरवता की अगदी स्त्री पुरुष समानता वगैरे असं न म्हणता, लखुजीरावांनी त्यांना सगळ्या बंधूंच्या बरोबर युद्ध शिक्षण दिलेलं आहे. त्या उत्तम घोडेस्वारी करतात. जिजाबाई स्वतः दुधारी तलवार चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. आणि ही दुधारी तलवार म्हणजे ज्याला आतल्या बाजूनी पण धार असते, जी आपली नॉर्मल तलवार असते त्याला फक्त बाहेरच्या बाजूनी असते की समोरच्या वरती वार घातला जाईल. पण ही दुधारी तलवार सांभाळणं पण अवघड आहे, कारण वार चुकला तर आपल्याला पण लागणार आहे. आणि जिजाचे पंतोजी आहेत ते असं म्हणतात की जिजाची तलवार अशी तळपते की जणू आकाशातली वीज हाती धरली असेल. तर हे संस्कार तर आहेतच. तर ह्याच्या बरोबर मला असं वाटतं की हे जे गुणात्मक संस्कार आहेत, स्वाभिमान, त्याग आणि समाजासाठी आपण काहीतरी करणं लागतो. त्याच्यानंतर म्हाळसाऊ तिला सांगतात की जिजा, आता जर हे ध्येय तुम्ही ठरवलंच आहे तर कुंती आणि सुभद्रेचा आदर्श घ्या. कारण गरज पडली तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांना वनवासात पाठवलं. सुभद्रेंनी तर धर्मासाठी पेटलेल्या युद्धात आपल्या पुत्राला समिधा म्हणून अर्पण केलं आणि तेव्हा ती वीरमाता ठरली. आणि हे सगळे प्रसंग शिवचरित्रात आपल्याला दिसतात. आणि तरीही त्या सगळ्या प्रसंगांमध्ये आऊसाहेब स्थितप्रज्ञासारख्या उभ्या दिसतात. त्याचं कारण कुठेतरी ह्या संस्कारात दडलेलं आहे. बरोबर, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी म्हणतात. खरंय. तसं तुम्ही आता जो आऊसाहेबांचा जो किस्सा सांगितला की सिंहासनाचं जे हे आहे ते बीज तिथूनच पेरलं रोवलं गेलेलं आहे. गेलं. आता जिजाऊंचं आणि शहाजीराजांचं लग्न, आणि त्या लग्नानंतर शहाजीराजे दक्षिणेमध्ये गेले आणि सगळ्या परिवाराची जबाबदारी स्वतः यांनी आऊसाहेबांवर आली. तर या सगळ्या याच्यामध्ये ही जबाबदारी त्यांनी कशा पद्धतीने पार पाडली? मी मगाशी म्हटलं तसं कौटुंबिक व्यवस्थापन, आणि त्यांच्या कुटुंबाची व्याप्तीच एवढी मोठी आहे ना की सगळा महाराष्ट्र, सगळं पुणं त्या काळचं, हे सगळं त्यांच्या कुटुंबाचा भाग आहे. आता त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुरुवातीला तरी त्या वेरूळला राहत होत्या. वेरूळला त्यांच्याबरोबर त्यांच्या सासूबाई आहेत, उमाबाई साहेब आहेत, धाकटे धीर आहेत शरीफजीराजे. 2 वर्षांनी म्हणजे शहाजी आणि जिजाबाई यांचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी शरीफजी राजांचं लग्न झालंय.
मग त्यांच्याबरोबर त्यांच्या धाकट्या जाऊबाई घरामध्ये आल्यात. चुलत सासरेत विठोजीराव, त्यांच्या पत्नी आहेत आऊबाई साहेब, त्यांचे 8 पुत्र आहेत, म्हणजे 8 चुलत दीर आहेत. आणि काळाच्या बरोबर त्या 8ही पुत्रांची लग्न झाली आहेत, म्हणजे त्या 8 जावा घरात आलेल्या आहेत. सो आजच्या भाषेत सांगायचं तर जिजाबाई जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होत्या. आणि 8व्या वर्षी लग्न होऊन ही जाधवरावांची लेक आता भोसल्यांची थोरली कुलस्नुषा झालेली होती. तर खरंच 8व्या वर्षी त्या मुलीला एवढी जबाबदारी कळली असेल का, ह्याच्याबद्दल इतिहास मूक आहे. पण पुढे जाऊन जे संदर्भ मिळतात, म्हणजे अगदी पुढे गेल्यावर उमाबाई शहाजीराजांच्या बरोबर बंगळूरला न राहता आपल्या थोरल्या सुनबाई म्हणजे जिजाबाईंबरोबर राहतात. तर ह्याच्यातनं एक नक्की कळतं की ह्यांचं नातं फार सुंदर आहे. सासवा सुना म्हणून असलेलं असेल, किंवा पुढे जिजाबाई सासूबाई झाल्यावर महाराजांच्या 8 बायका त्या एकत्र घेऊन राहत होत्या. आणि तोपर्यंत गृहकारणाला कुठे जागाच नव्हती, थाराच नव्हता. तर हे जे सगळं व्यवस्थापन आहे हे आऊसाहेबांनी एक हाती सांभाळलंय. शहाजी महाराज काही विवाहानंतर अगदी लगेच दक्षिण कर्नाटकामध्ये गेले नाहीत, पण ते मोहिमांवरतीच असायचे. मध्ये एक पेच प्रसंग असा उभा राहिला की म्हणजे त्यांना आधीची 4 अपत्य होती आणि ती काळाच्या ओघात म्हणजे अगदी जेमतेम 6 महिन्याच्या आतच त्यांची पहिली 4 अपत्य नियतीने ओढून नेली. पण या सगळ्या धक्क्यांमध्ये त्या स्वतःला सावरत खंबीरपणे उभ्या होत्या. 5व्या वेळी त्या गरोदर होत्या आणि त्यावेळेला सासर माहेरमध्ये कायमचं वितुष्ट आलं. म्हणजे दत्ताजीराव जाधव आणि संभाजीराजे भोसले यांच्यात खंडागळे नावाच्या एका सरदारांच्या हत्तीवरून युद्ध सुरू झालं आणि त्याच्यामध्ये दोघांनाही प्राण गमवावे लागले. आणि एक स्त्री म्हणून विचार करता मला हे नेहमी जाणवतं की एकीकडे एक असं कुटुंब आहे ज्यांच्याबरोबर रक्ताचं नातं आहे, ज्यांच्याशी त्या जन्माने जोडल्या गेल्यात, आणि दुसरीकडे एक असं कुटुंब आहे की ज्यांच्याशी त्यांनी जन्मभराची गाठ स्वतःहून बांधून घेतलेली आहे. आणि अशा वेळेला खरं तर वडीलधाऱ्या लोकांनी संयम राखणं फार अपेक्षित होतं, पण असं झालेलं दिसत नाही दुर्दैवानी. जाधवांच्याकडनं जिजाला असा निरोप मिळतो की तुला जर भावाबद्दल वाईट वाटत असेल तर तू परत ये, आणि नाही आलीस तर तुझ्यासाठी जाधवांची दारं कायमची बंद आहेत. ती स्त्री 5व्यांदा गरोदर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मी म्हणते ना की आजची स्त्री लगेच म्हणली असते की मी डिप्रेशनमध्ये गेले ह्या सगळ्यांनी, पण जिजाबाई डिप्रेशनमध्ये वगैरे जात नाहीत. त्या खंबीरपणे उभ्या राहतात आणि त्या बोलत तर काहीच नाहीत. आणि एक शहाजी राजन नावाची कानडी बखर आहे, महाराज म्हणजे शहाजी महाराजांची समकालीन बखर आहे. आणि त्या बखरीमध्ये मला एक उल्लेख मिळाला तो असा की पुढे त्या शहाजी महाराजांशी एकदा बोलत असतात आणि तेव्हा शहाजी महाराज त्यांना विचारतात की मला आठवतंय जिजा, त्यावेळेला तुम्ही रडलाच नाहीत. तर जिजाबाई म्हणतात की माझ्या प्रत्येक अश्रूला जबाब द्यावा लागला असता, भावासाठी का दिरासाठी. म्हणजे रडण्याची सुद्धा मुभा नव्हती त्या बाईला, कारण सासरच्या घरात राहत होती आणि जर भावासाठी रडली असती तर सासरच्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं असतं. दिरासाठी रडली असती तर आतूनच प्रश्न विचारला गेला असता की दिरासाठी इतकं वाटतं मग भावासाठी अश्रू येत नाहीत का. त्या रडल्याच नाहीत. त्या म्हणल्या की मी रडत होते पण ते नादानीसाठी रडत होते की 2 पराक्रमी योद्धे क्षुल्लक कारणावरनं म्हणजे वांझोट्या रणांगणात मृत्यू पावले, त्याच्यातनं फ्रुटफुल असं काहीच घडलं नाही, असा कुणाचा मोठा विजय झाला नाही, काही नाही. त्या म्हणतात एक झालं, कायमचा पराभव मात्र माझ्या वाट्याला आला. तर ह्या सगळ्या परिस्थितीतही त्यांनी शहाजीराजांची साथ सोडली नाही आणि शहाजीराजांनी याची जाणीव कायम ठेवली आहे. म्हणजे मला ना अनेकदा असं वाटतं की आजकालच्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या कुटुंबांमध्येही अगदी अन्याय वगैरे होत नसेल पण टॉर्चर नक्की होतं, म्हणजे टोमणे मारले जातात. तर असं कुठेच उमाबाई किंवा ज्यांचा मुलगा गेलाय आऊबाई म्हणजे तिच्या चुलत सासूबाई आहेत जिजांच्या, तर त्याही असं कधी म्हणत नाहीत की तुझ्या भावामुळे माझा मुलगा मारला गेला, असं कुठेच दिसत नाही. म्हणजे भोसले मंडळींनी हे समजून घेतलं की ती स्वतः तिच्या एका वेगळ्या दुःखातनं चाललेली आहे. आणि मला ह्याच्यामध्ये ना विठोजीरावांचं वाक्य फार सुंदर वाटतं की घरातला कर्ता पुरुष त्याची भूमिका किती महत्वाची असते. तर विठोजीराव हे सगळ्यात थोरलेत आता त्या घरातले, आणि विठोजीराव म्हणतात की जिजाचा काय दोष,
आपण सगळे तिथे होतो, आपण काही करू शकलो नाही. ती तर घरात वेरुळात होती, तिला तर आपण येऊन सांगितल्याशिवाय काहीच कळलं नाही. तर आता बसता उठता तिला दोष देणं हे भोसल्यांच्या संस्कृतीला शोभत नाही. आणि अशा कुळाचा अभिमान जिजाबाईंनी आयुष्यभर जपला. वा. आता मॅनेजमेंट या दृष्टीने जर का बघितलं ना, तर फायनान्शियल मॅनेजमेंट ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. कारण वेरूळची जहागीरदारी होती, पाटीलकी होती आणि शहाजीराजे तर मोहिमांवरती असायचे. मग हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन कोण बघत होतं? जिजाबाई एखादी हे सगळं काही सांभाळत होत्या. तर कुठलंही कुटुंब अर्थव्यवस्थेशिवाय उभं राहत नाही. आणि त्याची अल्टिमेटली फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये बघाल तर घरातली बायको हे ठरवते की किती भाजी आपल्याला लागणार आहे. ह्या आठवड्यात जर आपल्याला 3 दिवस लग्नालाच जायचं असेल तर नेहमीप्रमाणे आठवड्याभराची भाजी नको आणायला, खराब होईल, वाया जाईल. म्हणजे साधी गोष्ट आहे ही. असं जिजाबाई संपूर्ण एका शहराचं प्लॅनिंग करत होत्या की आत्ता शहराला कशाची गरज आहे, हे आत्ता घेतलं, खरेदी करून ठेवलं तर ह्याचा रसद म्हणून नंतरच्या काळामध्ये उपयोग होईल का. तर हे कौटुंबिक मॅनेजमेंट ह्याच्याच अंडर येतं. बरं. जिजाऊंनी जसं लहानपणीच सिंहासनाचं स्वप्न पाहिलं आणि ते पुढे हे केलं, तर स्वराज्याची जी संकल्पना आहे की जी शिवाजी महाराजांनी नंतर प्रत्यक्षात आणली, तर त्याची बीज कुठल्या प्रसंगातून रोवली गेली असं तुम्हाला वाटतं? पुन्हा आपण जाधवरावांच्या बखरीचाच संदर्भ घेऊ. आणि संदर्भ का, कारण इतिहास जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा तो पुरावे देऊन मांडावा. बरोबर. आणि मी जसं मगाशी म्हणलं, इतिहास मूक आहे. म्हणजे जिथे आपण तो काही बोलत नाही तिथे आपण तर्काने भाष्य करू शकतो. पण मला वैयक्तिक वाटतं म्हणून मी बोलणं हे अयोग्य आहे. तर बखरीचा आधार घेऊ. जिजा 6-7 वर्षाची आहे, विवाहापूर्वीचीच गोष्ट आहे. आणि देऊळगाव राजा म्हणजे सिंदखेडच्या अगदी लागून असलेलं गाव आहे. आणि तिथलं एक रामरायाचं मंदिर कुणी सुलतानांनी पाडलं अशी खबर देऊळगाव राजातनं सिंदखेडच्या सदरेवर दरबारामध्ये आली. लहानगी जिजा अनेकदा वडिलांच्या मांडीवर सदरेमध्ये बसायचे. आणि जिजाबाई त्यांना असं विचारतात की असं कसं आबा, रामरायाच्या हातात धनुष्य असतं ना, मग त्यांनी का नाही मारलं त्यांना? जे सुलतान त्याचं मंदिर पाडत होते त्या सुलतानांना त्यांनीच का नाही मारलं? आणि लखुजीराव तिला असं सांगतात की जिजा, स्वतः रामरायच कैद येतात. तर जिजा म्हणते की नाही, रामायण वाचलंय आम्ही, सीतामाई कैदेत होती, रामराय स्वतंत्र होते. आणि लखुजीराव असं सांगतात की जिजा ते त्रेतायुग होतं, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये रामराया सुद्धा कैदेतच आहेत, रावणाच्या कैदेत आहेत. कैदेत धनुष्य नाही चालवता येत. मग जिजा विचारते की जर कैदेत पडलेच नसते तर धनुष्य चालवता आलं असतं, कैदेत पडलेच कशाला? आणि लखुजीराव असं म्हणतात की जिजा, कैदेत पडत नसतात, पाडलं जातं. ह्याच्यातनं ना एक जाणवतं की लखुजीराव सुद्धा जी नोकरी करतायत निजामशहाच्या दरबारात ती काही त्यांच्या फार मनापासून करतायत असं नाही, मनाविरुद्धच आहे. पण आत्ता दुसरा चॉईस नाही आहे म्हणून ते करतायत. आणि ते असं सांगतात की जिजा, काही गोष्टी ना मन मारून कराव्या लागतात, त्याच्यामागे संपूर्ण समाजाचं कल्याण असतं. आणि जिजाबाई असं विचारतात की कैदेत पडून समाजाचं काय कल्याण होतं? आणि लखुजीराव सांगतात की आमच्याकडेच बघा, वैयक्तिक आम्ही नोकर होत, पण आज आम्ही सिंदखेडचे राजे आहोत म्हणून आमची प्रजा आमच्या राज्यामध्ये सुखरूप सुरक्षित आहे. पण तसं बघाल तर आम्ही नोकर होत, पण राज्यासाठी आम्ही आधार होत म्हणून आम्ही कैदेत पण आहोत आणि म्हणलं तर आम्ही स्वतंत्र आहोत. हा एक विचार आहे. आणि ती जिजा त्यांना असं म्हणते की पण आबा, जर तुम्ही ठरवाल आणि जर तुम्ही एवढे शूर आहात तर तुम्ही सुलतानालाच मारून तुम्हीच का नाही बादशाह आहोत? आणि लखुजीराव म्हणतात की जिजा, आत्ता बोललीस ते बोललीस, असं पुढे बोलू नकोस. म्हणजे आपण कसं घरात म्हणतो की घरात बोललास ठीक आहे, बाहेर बोलू नकोस, तसं ते सांगतायत की जिजा, असं बाहेर जाऊन बोलू नकोस, कारण अजून लोकांची ही मानसिकताच नाहीये. जवळपास त्याच्या आधीची 250-300 वर्ष लोकांच्या मनामध्ये हे फिक्स आहे की सुलतान हा कोणीतरी बाहेरनं आलेला असतो, तो आपल्यावरती राज्य करतो आणि आपण फार फार तर सरदार होऊ शकतो, दरकदार होऊ शकतो, आणि त्यांनी होऊन दिलं तर आपण फक्त पदवी म्हणजे टायटल सारखं राजे हा किताब मिरवू शकतो. आणि जिजा सांगते की नाही नाही, मला हे मान्यच नाही.
ज्याच्या मनगटात जोर आहे त्यांनी स्वतःच बादशहा व्हावं. आणि हा विचार इथपासनं तिच्या मनात रुजलाय. ती म्हणते की जर मीच म्हणजे तुम्हीच बादशहा असतात तर रामरायाचं मंदिर कोणी पाडलं नसतं. म्हणजे एक छोटीशी घटना की रामरायाचं मंदिर पाडलं, कुठेतरी श्रद्धेला धक्का बसला आणि ह्या सगळ्याचा निष्कर्ष तिने असा काढला की माझे वडील बादशहा असते तर हिंमत कुणाची आमच्या रामरायाला पाडलं असतं. तर हा छोटासा प्रसंग आहे म्हणला तर, पण म्हणला तर एका महाराष्ट्राला नवं स्वप्न देणारा प्रसंग आहे की ह्याच्यातनं स्वराज्याचं बीज आधी आऊसाहेबांच्या मनात रुजलं. पुढे समविचाराचे शहाजी महाराज त्यांना भेटले आणि कदाचित म्हणून या उभयतांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला ना तो शिवबा नावाने विख्यात झाला. नाही, मी विचारत होतो की शिवाजी महाराजांना ते ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं त्या संकल्पनेचं. हा प्रसंग तर अजून छान आहे, कारण त्याच्या नुकतंच आधी म्हणजे शिवाजी महाराज गर्भात असतानाच त्यांच्या जाऊबाईंना पळवलं गेलंय. त्यांच्या चुलत जाऊबाई आहेत आणि त्याच दरम्यान शहाजीराजे इतके वरचढ व्हायला लागलेत मुघलांना सुद्धा की ते कुणालाही ऐकत नाहीयेत. तर इमोशनल ब्लॅकमेलिंग असा एक त्यांचा प्रयत्न होता आणि त्या दृष्टीने महाबत खान सुभेदारांनी असं प्लॅनिंग केलं होतं की भोसल्यांच्या कुलस्त्रिया गोदावरीवरती स्नानाला येणार आहेत, पर्व काळ आहे आणि त्याला पकडायचं होतं जिजाबाईंना. नजर चुकीने त्यांनी पकडलं गोदावरीला की जी म्हणजे महाराज शहाजी महाराजांचे चुलत बंधू आहेत खेळोजी राजे त्यांची पत्नी आहे. पण जे पत्र आलंय महाबत खानाकडून ते पत्र ॲड्रेस केलं गेलं शहाजी राजांना आणि त्या पत्रातले मजकूर वगैरे असे ते सगळं मुघल रेकॉर्ड्समध्ये आहे. पत्रातला मजकूर असा आहे की जर तुला तुझी बीवी सलामत हवी असेल तर आम्हाला येऊन सामील हो वगैरे वगैरे वगैरे. आणि आता मात्र जिजाबाई प्रचंड खवळल्यात. त्या म्हणतात की एवढी मजल की खुद्द आम्हाला धरायचा प्रयत्न होता, पण त्या म्हणतात मी काय किंवा गोदावरी काय, भोसल्यांच्या कुलस्नुषेवरती हात टाकायची हिंमत होतेच कशी मुळात. हा एक पहिला प्रसंग होता आणि त्या असं म्हणतात की ह्याच्यासाठी मी सांगते गुलामी नको, तुम्ही स्वतः अभिषिक्त राजे व्हा. अभिषिक्त राजाची राणी कोणी पळवून नेऊ शकत नाही, पण जहागीरदाराची बायको आहे उचला आणि न्या. तर ही मुघलशाही आहे, ही मुघलाई आहे. मला मुघलाईला मुघलशाहीला प्रत्युत्तर म्हणून शहाशाही हवी आहे. पहिलं स्वप्न त्यांचं शहाशाहीच आहे. शहाजी महाराज पण तयार आहेत त्याच्यासाठी, पण ते म्हणतात की जिजा माझ्या एकट्याच्या प्रयत्नांनी नाही होऊ शकत आहे, ह्याच्यासाठी मनुष्यबळ हवं आणि ते माणूस गोळा करायला हवेत. शहाजी महाराज त्या प्रयत्नातही आहेत. पुढे जाऊन लखुजीरावांचा मृत्यू होतोय आणि तो नॅचरल डेथ नाही आहे, ती कपटानी दरबारात सणाच्या दिवशी केलेले खून येते. आणि जिजाबाई परत एकदा सांगतात की शहाशाही असती तर निजामशाह धजावला असता का? एका स्वतंत्र राजाच्या सासऱ्यांना दरबारात कपटानी बोलवून मारायला धजावला असता तो. आणि ते कुठलं तख्त आहे ज्या देवगिरीवर, ज्याला आज दौलताबाद म्हणतोय, तो आम्हा यादवांचा आहे आणि त्यांच्याच तख्तासमोर त्यांचाच औरस वारस असा रक्ताच्या थारोळ्यात मारला जातो. ही कपट नीती आहे. याचं प्रत्युत्तर शहाशाहीच असू शकते आणि शहाजी महाराजांनी प्रयत्न केलाय. तडकाफडकी त्यांनी पुणे प्रांत स्वतंत्र म्हणून घोषित केलाय आणि याचे लेखी पुरावे मिळतात. आपल्या दुर्दैवानीनं मराठी साधनांमध्ये याचे फार कमी उल्लेख आहेत, पण डच आणि पोर्तुगीज रेकॉर्ड्समध्ये ह्या मधल्या 6-1 महिन्यांचा काळ आहे आणि ह्या शहाशाहीचे फार सुंदर उल्लेख आहेत. आणि त्या एक पोर्तुगीज एक व्यापारी आहे आणि तो इथे आलाय आणि तो शहाजी महाराजांना काही शस्त्रास्त्र वगैरे विकायला आलाय आणि त्याच्यात त्यांनी एक पत्र त्याच्या हायनेसला पाठवलंय आणि तो असं लिहितो की प्रमुख ए रक्तखाना. रक्तखाना म्हणजे अगेन हा फारसी वर्ड आहे, सल्लागार समिती. आणि त्याचे प्रमुख कोण आहेत तर तो असं म्हणतो की मला फार आश्चर्य वाटतंय की राजाची राणीच या सल्लागार समितीची प्रमुख आहे आणि राजा तिला कन्सल्ट केल्याशिवाय एकही डिसिजन फायनल करत नाही. त्याच्याबरोबर त्याचा एक ब्राह्मण मिनिस्टर आहे आणि म्हणजे जे सोनोपंत डबीर आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचा आर्मी चीफ आहे जे माणकोजी दहातोंड आहेत. आणि राजा असं सांगतो की मला वेपन्स खरेदी करायचेत, शस्त्र खरेदी करायचेत, तर ह्या तिघांना जर तू कन्व्हिन्स करू शकलास की तुझी शस्त्रास्त्र चांगली आहेत तरच मी हे घेईन. इथून खरं तर शहाशाही रुजली आहे. जिजाबाईंना जे हवं होतं ते त्यांना मिळालंय. त्या महाराणी आहेत स्वराज्याच्या. आणि दुर्दैवानी हे पुनवडी पण जाळलं जात आहे.
सगळ्या शाह्या एक होऊन पुनवडी जाळून टाकतात. त्यातच लखुजीराव यांच्यावरती चालून आलेले आहेत आणि जिजाबाईंना घेऊन शहाजीराजे शिवनेरीला जातात आणि शहाजीराजे हताश आहेत. ते म्हणतात की जिजा ह्याच्यासाठी सांगत होतो, घाई नको, अजून वेळ आलेली नाहीये. आणि जिजाबाई असं ठरवतात की ठीक आहे, आता गर्भातल्या जीवाकडनं पण मी नवीन शाही उभी करणारच. आणि गर्भात असल्यापासून मला एक असा उल्लेख सापडला जेव्हा मी जिजाऊ शोध आणि बोध लिहित होते, अनेक संदर्भ ग्रंथ वाचत होते, तर शिवनेरी गॅझेटियरमध्ये एक शिवाई देवीला केलेला नवस आहे आऊसाहेबांनी केलेला. आणि त्याच्यात त्या असं म्हणतात की माझ्या पोटी जो गर्भ आहे, मला ठाऊक नाही पुत्र आहे का कन्या आहे, पण त्या म्हणतात की माते कन्या देणार असशील तर तुझ्यासारखी अष्टभुजा अरिमर्दिनी दे, आणि पुत्रच देणार असशील तर कल्कीचा अवतार अजून बाकी आहे याचं स्मरण असू दे. कारण त्या पुढे सांगतात की मला तुझ्याकडनं काही मागायचंय म्हणून मी नवस नाही करते, मला तुलाच काहीतरी द्यायचंय. आणि काय द्यायचंय तर मला तुझं स्वतःचं स्वतंत्र राज्य द्यायचंय, आणि त्याच्यासाठी मला गर्भातल्या जीवासाठी तुझा अभय हवंय. आणि त्या शिवाईच्या अभय छत्राखाली झाला म्हणून त्या मुलाचं नाव त्यांनी शिवबा असं ठेवलं. आणि त्या लहानपणापासून म्हणजे आऊसाहेबांनी गायलेले जे पाळणे आहेत त्याच्यातही त्या सांगतात की आता अगदी पाळण्यांची शब्दशः नोंद नाही पण विचारांची नोंद आहे. शिवनेरी गॅझेटियर सांगतं की त्याच्यातही त्या परवशतेचा अंधारा बागोलबुवा त्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला दाखवायच्या आणि सांगायच्या की लवकर मोठा हो, आत्ता हवा तेवढा झोप, पण वेळेला मात्र जागा राहा, कारण आता जर का वेळ गेली ना तर इथे सूर्योदय कधीच होणार नाही. आणि तो सूर्योदय आऊसाहेब असं सांगतात, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. तर हा स्वधर्माचा क्षत्रिय धर्माचा जागर तू पुन्हा कर, म्हणजे स्वराज्य निर्माण कर. तर हे 3 प्रसंग आहेत की सगळ्यात पहिलं म्हणजे गोदावरीचं अपहरण, जो प्रयत्न खरं तर त्यांच्या स्वतःच्याच अपहरणाचा होता. पुढे जाऊन शहाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट होणं आणि लखुजीराव मारले जाणं. ह्याच्यातून त्यांनी हे अगदी पक्क ठरवलं की येणारा मुलगा तो कुणीही असेल, मी त्याच्यातनं स्वराज्याचा शिल्पकारच घडवणार आहे. जिजाऊ या केवळ माता नव्हत्या तर उत्तम प्रशासक आणि रणनीतिकारही होत्या. याची काही ठोस उदाहरणं देऊ शकाल? हो, नक्की. बरेचदा ना असं होतं की आपण शिवचरित्र तर वाचलंय, पण म्हणजे ना आपल्या इतिहासाचा हा प्रॉब्लेम आहे की आपण एकदा एकाला हिरो असं म्हणलं की आपला सगळा इतिहास त्याच्याभोवतीच फिरत राहतो. तर 2 प्रसंग असे प्रामुख्याने की एकदा महाराज पन्हाळ्याच्या कैदेत आहेत आणि दुसऱ्यांदा आग्र्याच्या कैदेत आहेत. आणि या दोनही वेळेला ह्याला आपण क्रायसिस मॅनेजमेंट असं म्हणू आजच्या काळामध्ये, की आपत्तीचं किंवा संकटांचं व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये एक प्रशासक म्हणून त्यांचा कस लागलेला आहे. या दोनही वेळेला संपूर्ण स्वराज्याचा कारभार आऊसाहेब एखाती सांभाळतात. म्हणजे आपण विचार करू शकतो की एखाद्या कंपनीचा CEO 4 महिने आलाच नाही, कुठेतरी अडकून पडलेला आहे, तर कंपनी बरखास्त झाली का 4 महिने? असं नाही होत, स्वराज्य चालू आहे. आणि पन्हाळ्याच्या कैदेमध्ये शिवबा असताना स्वतः आऊसाहेब जाऊन स्वतःच्या नेतृत्वाखाली वनदुर्ग वासोटा जिंकतात. आणि त्यावेळेला तानाजी मालुसरे त्यांच्या बरोबर आहेत आणि ते असं विचारतात की आऊसाहेब, महाराज तिकडे कैदेत, आणि आऊसाहेब असं सांगतात की कैदेत शिवबा आहेत, स्वराज्य नाही. तर स्वराज्याचा विस्तार चालू राहिलाच पाहिजे. हीच गोष्ट पुढे ज्या वेळेला महाराज आग्र्याच्या कैदेत आहेत तेव्हा महाराजांनी हुंड्या लिहून दिल्यात, म्हणजे आजच्या भाषेमध्ये चेक. आणि असं सांगितलंय की ह्या हुंड्या वठवा. त्या हुंड्या घेऊन ते व्यापारी इथे येत आहेत, आऊसाहेब ते सगळं वठवून वगैरे देत आहेत. म्हणजे सगळी इकॉनॉमिकल मॅनेजमेंट पण आऊसाहेबांच्या हातामध्ये आहे, हे 100%. एक प्रसंग आहे, महाराज आग्र्याकडे निघालेले आहेत आणि येसाजी कंक वगैरे महाराजांचे बाळपणापासूनचे सवंगडी त्यांच्या बरोबर आहेत. आणि जशी मित्रांमध्ये एक बेट लागते तशी एक बेट लागली आहे यांच्यामध्ये. आणि महाराज असं म्हणतात की पहिल्यांदाच मुलूक सोडून इतक्या लांब जातोय, तर थोडी चिंता आहे मनामध्ये. आणि महाराजांनी आधीच हुकूम काढलेले आहेत, मिर्झा राजांशी तह झालेला आहे, 12च किल्ल्यांचं स्वराज्य उरलंय. आणि महाराज म्हणतात की हे 12 किल्ले तरी आम्ही येईपर्यंत धडधाकटपणे उभे असले पाहिजेत, कारण दिल्ली बहुत दूर आहे, तिथून जायचं आणि परत यायचं. आणि इथे मिर्झा राजे आहेच आहेत तळ ठोकून राहिलेले,
तर 12 तरी किल्ले राहिलेच पाहिजेत. आणि येसाजी कंक म्हणतात की सगळेजण हुकमाचं पालन करतील, तुम्ही काळजी करूच नका, सगळे लॉयल आहेत, सगळे निष्ठावान आहेत. महाराज म्हणतात की बघूच, एक परीक्षा घेऊ. आणि त्याच्यासाठी महाराजांनी बेट अशी लावली आहे की जर मी हारलो तर मी कानातला मोती चौकडा उतरवून देईन. आणि येसाजी कंक म्हणतात की लक्षात ठेवा, हारलात तर मी ते कसंही करून घेणारच आहे. आणि एक किल्ल्यापाशी महाराज आहेत आणि महाराजांनी असा हुकूम दिलाय की आऊसाहेबांच्या हुकमाचा खलिता आल्याशिवाय गडाचे दरवाजे कुणाहीसाठी उघडायचे नाहीत, म्हणजे संध्याकाळी गडाचं दार बंद झाल्यानंतर. आणि स्वतः महाराज येतात, गडाचे दरवाजे बंद झालेत, रात्रीची वेळ आहे, आणि महाराज बाहेरनं सांगतायत किल्लेदाराला की मी स्वतः शिवराय आहे, असं आहे तसं आहे. किल्लेदार मशाली घेऊन तटबंदीवरती आलाय, त्यांनी बघितलंय, त्याची खात्री पटली आहे हे महाराजच आहेत. आणि तिथून किल्लेदार विचारतो की आऊसाहेबांचा हुकुमनामा बरोबर आहे का, गडाचे दरवाजे उघडायचेत ना. महाराज म्हणतात की हुकूम काढणारच मी आहे आणि मी स्वतः समोर आहे. आणि ते म्हणतात की एवढा वेळ नव्हता, अचानक आमचं मुघलांशी बिनसलं आणि आता आग्र्याकडे न जाता आम्ही ह्या किल्ल्याच्या आश्रयाला आलोय, मुघल पाठलागावर आहेत. किल्लेदार म्हणतो की काळजी करू नका, तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही. तो बाहेर न वळकट्या वगैरे टाकतो आणि तो म्हणतो तुम्ही बाहेर झोपा, विश्रांती घ्या, तुम्हाला खायला प्यायला पण सगळं पुरवतो, दार उघडलं जाणार नाही. हुकूम म्हणजे हुकूम, दार उघडलं जाणार नाही. आणि तो म्हणतो की मी सगळं करतो. तो तिथून दोर लावतो, शिपाई उतरवतो, ते संपूर्ण किल्ल्याला रात्रभर गस्त वगैरे घालतायत आणि सूर्योदयाला तो दरवाजा उघडतो, महाराजांना आत घेतो. आणि महाराज म्हणतात की तुम्हाला वाटलं नाही की रात्रभर आपले महाराज बाहेर आहेत? तर तो म्हणतो मी पण तटबंदीवरती जागाच होतो की तुमच्यासाठी, पण हुकूम म्हणजे हुकूम. आणि मग महाराज विचारतात की जर काय झालं असतं, मी दार उघडून तुम्ही मला आत घेतलं असतं? तो असं म्हणतो, आऊसाहेबांना दाखवायला तोंड उरलं नसतं. म्हणजे स्वतः महाराजांसाठी सुद्धा मी हुकूम पाळला नाही तर आऊसाहेबांसमोर जायला तोंड उरलं नसतं. कारण आऊसाहेब जरी इथे असत्या ना तरी त्यांनीही हेच केलं असतं. नियम म्हणजे नियम. गडाचे दरवाजे बंद म्हणजे बंद म्हणजे बंदच, मग तो कुणीही असेल, स्वतः महाराज जरी असतील तरी सूर्यास्ताला दरवाजे बंद झाले की सूर्योदयालाच उघडणार. तर हे त्यांच्यातल्या ना उत्तम प्रशासिकेचं रूप आहे. बरं. अजून 2 प्रसंग मला असे जाणवतात शिवचरित्रामध्ये की त्या किती कुशल प्रशासक आहेत. म्हणजे सतत धाकदपटच्या असं काही कामाचं नाही ना, तर कधीतरी मुलाच्या पण विरोधात जाऊन प्रजेचा कैवार घेणारी एक अत्यंत प्रगल्भ राजमाता मला त्यांच्या रूपात दिसते. मी आता फार तपशिलांमध्ये जात नाही. एक जुने वतनदार आहेत आणि वतनदार म्हणजे शहाजी महाराजांनी त्यांना ते वतन स्वतःहून इनाम म्हणून लावून दिलेलं आहे. आणि प्रसंग शिवजन्मापूर्वीच आहे, जेव्हा जिजाबाईंना तर त्यांनी हलवलंय शिवनेरीवरती, पण पुणे जहागीर अजून आहे. आणि संभाजीराजे म्हणजे थोरले शिवबांचे मोठे भाऊ ते तिथे आहेत पुण्याच्या वाड्यामध्ये. आणि पुण्याला आग लागली, जाळलंय सुलतानांनी येऊन. आणि शहाजी महाराज पण कुठेतरी बाहेर आहेत त्यावेळेला. आणि ह्या युवराजांना वाचवण्यासाठी एक गृहस्थ स्वतःहून पुढे आलेत. त्यांनी त्या युवराजाला आपल्या घरी नेलंय आणि आजचा साधारण येरवड्याचा जो भाग आहे कसब्यातून तिथपर्यंत ते त्याला घेऊन गेलेत, आपल्या घरी सुखरूप ठेवलंय. आणि म्हणून त्याच्या जवळपासची जमीन शहाजी महाराजांनी त्यांना यावत चंद्र दिवा करो म्हणजे कायमस्वरूपी इनाम म्हणून लावून दिली आहे. आता शिवबा पुनवडीचा कारभार बघायला लागलेत आणि महाराजांना तर वतन ही पद्धत मान्यच नव्हती. महाराजांनी तडकाफडकी सगळी वतनं रद्द करून टाकली. बरं, ह्या गृहस्थांचं म्हणणं काहीच नाही आहे, पण ती आई किती अलर्ट आहे त्यांना कळलंय. त्या स्वतःहून त्यांना एक पत्र पाठवतात आणि सगळ्या मायना मजकूर सोडल्यास मुख्य मुद्द्याचा भाग असा आहे, त्या असं लिहितात की चिरंजीव शिवबांचे खुर्द खताचा उजूर न करणे आम्ही आणि वजीर महाराजांनी दिला न्याय कायम असे. तर वजीर महाराज म्हणजे शहाजीराजे. तर आम्ही जो न्याय दिलाय तो कायम आहे. तर प्रजेचा कैवार घेणारी अशी पण आई आहे. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आऊसाहेब सिंगल पॅरेंटिंग करतात. शहाजीराजे दूर कर्नाटकात आहेत, एकच मुलगा माझ्या बरोबर आहे, मग असू दे ना, माझाच मुलगा आहे ना, म्हणजे काही झालं तरी मी शिवबाचीच बाजू घेईन. त्या म्हणतात नाही. आणि त्या शिवबांना पण समज देतात की शिवबा ते वतन का दिलं होतं ह्याची आधी चौकशी तर करायची होती. आणि तुमच्या थोरल्या भावाच्या जीवापुढे ती जी काय अर्धा वावर जमीन दिली आहे ती काहीच नाहीये, काहीच नाहीये, ह्याची जाणीव तुम्ही राखायला हवी होती. आणि महाराज अत्यंत मातृभक्त आहेत.
ते कबूल करतात. 16च वर्षांचा मुलगा आहे आणि तो कबूल करतो की आऊसाहेब आमचं चुकलं, पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि आणखी एक पत्र आहे, एका देशमुखाला लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते असं सांगतात की आजकाल कानी बरीच खटखट येत असे, म्हणजे तुम्ही उपद्रव देताय वगैरे, कळतंय आम्हाला तक्रारी. तर आम्ही आज बोलत नाही, आज समज देत असो तो बरे समजून असणे, पेस्तर बोभाट आला म्हणजे बोल नाही, नंतर खटखट कराल तो आम्ही एक ऐकून न घेऊ. या उपरी जर शिवबांनी कारवाई केली तो आम्हा सांगणे न लगे. म्हणजे आता आम्हाला कळलंय, आमच्यापर्यंतच आहे, आम्ही समज देतोय तर समजून घ्या. म्हणजे असं होणार नाही की दरवेळेला आम्ही शिवबाला बाजूला टाकू आणि प्रजेचा कैवार घेऊ. जे बरोबर आहे आम्ही त्याचीच बाजू घेऊ. तर हे मला वाटतं एखाद्या नेतृत्वानी अंगीकारण्यासारखी गोष्ट आहे की चूक असेल तर माझा मुलगाही चुकीचाच आहे आणि जर बरोबर असेल तर तो प्रजा आहे म्हणून त्याला नाकारीन, तर असं होणार नाही. तर हे त्यांच्यातल्या उत्तम प्रशासिकेचं रूप आहे. रणनीतिकार म्हणजे हा केवढा मोठा एक स्ट्रॅटेजिकल व्ह्यू आहे की औरंगजेब थक्क झाला होता, महाराज आग्र्याच्या कैदेत आहेत आणि इथून मिर्झा राजे त्यांना कळवत आहेत की उसकी बुढी माने रांगणा सर किया. आणि औरंगजेब थक्क होतो की तो म्हणतो ही बाई आहे का आहे कोण, हिचा एकुलता एक मुलगा मी कैदेत ठेवून घेतलाय, हिचा एकुलता एक नातू पण माझ्याच कैदेत आहे, ही कुणासाठी धडपडतीये, म्हणजे स्वराज्यासाठी. तर स्वराज्य पुढे बघायला आता आहे कोण, शिवाजी संभाजी दोघंही माझ्या कैदेत आहेत. त्याच्यावरती मिर्झा राजांनी जे लिहिलंय, राजपूत रेकॉर्ड्समध्ये ह्याचे उल्लेख आहेत. आणि मिर्झा राजे असं लिहितात की अगर खौफ आपको शिवाजी का है तो वो आपके ही कैद में है, सिवा को मारो डर भी खत्म हो जाएगा, लेकिन अगर खौफ स्वराज का है तो वो अभी तक जिंदा है. जब तक उसकी बूढ़ी माँ यहाँ राजगढ़ पे जिंदा है, यहाँ घर घर शिवाजी पैदा होगा और ये मरहट्टों का मुलुक अपना स्वराज पाकर ही रहेगा. तर हे त्यांच्यातलं प्रशासिका म्हणून सर्वोत्तम रूप आहे, सर्वोत्तम, आणि जे शत्रूच्या कागदपत्रातनं आपल्याला कळतंय. धर्मनिरपेक्षता, स्त्री सन्मान आणि न्यायनिष्ठा ही शिवरायांच्या स्वराज्याची म्हणजेच शिवशाहीची खास वैशिष्ट्ये. जिजाऊंकडून त्याची शिकवण शिवबांना कशी मिळाली हे सांगू शकाल? आपण पहिलाच सुरुवात करू रांझ्याच्या पाटलापासून. ज्या वेळेला शिवबांनी हा न्याय दिलाय, 14च वर्षाचं वय आहे आणि 14 वर्षाचं मूल म्हणजे आपल्याकडचं एक साधारण 7वी-8वीतलं मूल. तर खरंच स्त्री दाक्षिण्य वगैरे आपल्या घरातल्या मुलांना कळतं का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे इथूनच लक्षात येईल की आऊसाहेबांचे संस्कार किती पक्के आहेत. आणि तो जो न्याय निवाड्याचा प्रसंग येतो बखरींमध्ये वगैरे, तर आऊसाहेब प्रश्नच असा विचारतात की तुमच्या एका बहिणीवर बदअमल होतो. बहीण म्हणलंय म्हणजे स्वराज्यातली प्रत्येक मुलगी ही राजाला बहिणीसारखी आहे, माते समान आहे. हा कुठेतरी तुकोबांच्या विचारांचा संस्कार आहे की परावी या नारी आम्हा रखुमाई समान. तर जिजाबाई असं राजांना विचारतात की तुमच्याच एका बहिणीवर बदअमल होतो आणि राजे ह्या नात्याने तुम्ही शांत आणि स्वस्थ आहात, तर हे शोभत नाही तुम्हाला. त्या पुढे सांगतात की गीता पाठ केली आहेत ना तुम्ही, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, हे ब्रीद अंगीकारलंय तुम्ही, मग ते सिद्ध करा. आणि हे इतकं म्हणजे थंडपणाने त्या सांगतात ना की ह्याच्यात मी काय फार मोठं करायला सांगते असं नाहीये, हे तू केलंच पाहिजेस, हे अपेक्षितच आहे. म्हणजे एखादी आई घरात आल्यावर कसं म्हणते ना, काय पसारा करून ठेवलाय आवरा, तसं जिजाबाई सांगतायत की हे निस्तरा, हे नाहीच चालणार स्वराज्यामध्ये. आणि हा स्वराज्याच्या जडणघडणीचा काळ आहे. आणि महाराजांनी जो न्यायनिवाडा केलाय, पहिला वहिला न्यायनिवाडा, महाराजांचे शब्द असेत की पाटील बुवा ही मुघलाई नाही, ही शिवशाही आहे. आणि पाटील हा रक्षण करण्यासाठी असतो, भक्षण करण्यासाठी नाही. हा संस्कार आऊसाहेबांनी आम्हाला दिलाय. रामायण वाचलत कशाला, महाभारतातून कळलं काय, म्हणजे जर स्त्रीचा सन्मान ठेवता आला नाही तर रामायण महाभारत व्यर्थ गेलं. एका स्त्रीच्या स्वाभिमानासाठी, प्रतिष्ठेसाठी सोन्याची लंका जळाली, रावण परिवारात सकट मारला गेला, एका स्त्रीचं स्वत्व पणाला लागलं, तिची निरी खेचली गेली, म्हणून 18 औक्षोहिणीचा यज्ञ पेटला. आणि एवढं सगळं कळून तुम्ही एका स्त्रीवरती बदअमल करता, तर तुम्ही जगायला लायक नाही. आणि महाराज सांगतात की ज्या स्त्रीपर्यंत तुम्ही त्या पायाने चालत गेलात ते पाय तोडा,
ज्या हातांनी तिला स्पर्श केला ते हात तोडा. बरं, एवढा होऊन हा प्रसंग संपत नाही. म्हणजे बरेचदा शिवचरित्र मांडताना आपल्याला इथपर्यंतच सांगितलं जातं. पाटलाला अजूनही आशा आहे. आऊसाहेब शेजारीच आहेत आणि तो म्हणतो की आऊसाहेब आपण तरी न्याय करा. आणि आऊसाहेब इतक्या चिडल्यात हे सगळं ऐकून, त्याचं एकंदरीत दुर्वर्तन बघून. आणि त्या असं म्हणतात की जर आमच्या न्यायासनासमोर आला असतात ना तर ही दयेची भीक मागायलाही जिवंत नसतात. म्हणजे आम्ही तर मेक्सून डोकं ठेचून मारलं असतं. नशीब समजा की हातपाय तोडून का होईना पण शिवबांनी जिवंत ठेवलंय. ही ऑलरेडी मेहरबानी आहे तुमच्यावरती. तर ह्याच्यातनं स्त्री स्वाभिमान जपणं ही किती प्रतिष्ठेची गोष्ट आहे हे तर कळतंच. आणि आऊसाहेबांचं एक वाक्य आहे आणि फार सुंदर आहे. त्या शिवबांना असं सांगतात की शिवबा, स्त्री ही आई आहेच, ती जगदंबा स्वरूपच आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा त्रैलोक्य त्राही त्राही होतं तेव्हा तीच महिषासुरमर्दिनी जगदंबा होते. म्हणजे एका स्त्रीने ठरवलं तर ती वाटेल ते घडवू शकते. सीतेचा संकल्प होता की रामानी यावं, रावणाला हरवावं आणि मला घेऊन जावं. हनुमान तयारच होता. तो म्हणला की जसा आलो खांद्यावरनं तुलाही घेऊन जातो. हा संकल्प सीतेचा आहे. द्रौपदी आहे जी 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडानी धुमसतीये आणि ती म्हणते की नाही, मला माझे केस बांधायचेत आणि त्याच्यासाठी मला अरिरुधिरच हवंय आणि ते तुम्हीच आणून दिलं पाहिजे. तर अगेन हा एका स्त्रीचा संकल्प आहे की स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून स्वराज्य उभं राहावं. आणि ही स्वराज्याची काय म्हणूयात ना, म्हणजे बेसिक एथिक्समध्ये येणारी गोष्ट आहे. कुठलीही कंपनी किंवा कुठलंही संस्था ही तिच्या काही बेसिक मूल्यांवरती काम करते. तर स्त्री दाक्षिण्य हा काही त्यांनी अगदी विषय म्हणून अंगीकारलाय असं नाही, हा संस्कृतीचा भाग आहे. आता पुढचा मुद्दा जो आपण बोललो की धर्मनिरपेक्षता. तर स्वराज्यामध्ये अनेक धर्मांचे लोक आहेत, पण तरी सुद्धा आऊसाहेबांनी आपल्या धर्माचा अभिमान हा सर्वोच्च मानला. महाराजांच्याही स्वराज्याला ते असं म्हणतात की हे श्रींचं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. पण हिंदवी असं म्हणताना त्याची व्याख्या त्या फार सुंदर करतात आणि जी आजच्या प्रत्येक माणसांनी समजून घ्यायलाच हवी. त्या असं सांगतात की हिंदकुश पर्वतरांगेपासून खाली हिंद महासागरापर्यंत एक छत्र एक राज्य, ते हिंदवी स्वराज्य. जसं आपण म्हणतो आणि किती सरधोपटपणे म्हणतो, गुजरातमधनं आलाय गुजराती आहे, पंजाबमधून आलाय पंजाबी आहे, ज्याची उत्तर सीमा ही हा हिंदकुश पर्वत आहे आणि ज्याची दक्षिण सीमा हा हिंद महासागर आहे, तो प्रत्येक माणूस हिंदू आहे. हिंदुस्थानामध्ये राहणारा तो हिंदू. इथे धर्म ही संकल्पना आऊसाहेबांनी फार व्यापक बनवली आहे. मग त्याच्यामध्ये जसे महारमांग रामोशापासून भट ब्राह्मणापर्यंत सगळे सामील आहेत, तसंच वेगवेगळ्या जाती धर्माचेही लोक सामील आहेत. एखादा 18 पगड जातींचं, हा म्हणजे त्या तरी आपण असं म्हणू की हिंदू धर्मातल्याच आहेत. पण सिद्धी इब्राहिम सारखा कोणी आहे की जो महाराजांशी अत्यंत एकनिष्ठ आहे आणि तो तर नेतोजी पालकरांच्या बरोबरीने महाराजांना पन्हाळगडच्या वेढ्यातनं वाचवण्यासाठी लढतोय आणि त्याच्याबरोबर त्याचाच जातभाई उभा आहे आणि तो म्हणजे सिद्धी मसाऊद आहे आणि तरी तो त्याच्याशी लढतोय कारण ते स्वराज्य विचारांनी भारावलेत. तर मला वाटतं की ही धर्मनिरपेक्षतेची खरी संकल्पना आहे. बाकी जिथे जिथे आऊसाहेबांना शक्य होतं तर त्यांनी धर्माची पुनर्बांधणी केलेली दिसते. म्हणजे कसब्याचं मंदिर तर बांधून दिलं, जोगेश्वरीचं मंदिर बांधलं. आज आपण बघतो गणेश खिंड रोड आज असं ज्याला म्हणतो पुण्यामध्ये, तिथे खिंडीतला गणपती आहे, तर तो आऊसाहेबांनी त्याचं देऊळ बांधून दिलं. पाषाणला एक पाषाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे, फार प्राचीन मंदिर आहे आणि पाषाणचं शिवकाळातलं नाव हे पेठ जिजापूर आहे, आऊसाहेबांच्या नावाने वसवलेलं गाव आहे. तर ते मंदिर बांधून दिलंय. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचं अधिष्ठान मांडणं, त्याची बळजबरी करणं, ह्याला त्यांनी धर्मनिरपेक्षता म्हणलेलं नाही, कोणताही धर्म असो. तर धर्म म्हणजे एक वैचारिक अधिष्ठान. आणि त्या आऊसाहेबांनी जर सगळ्यात पुरस्कार कोणत्या धर्माचा केला असेल तर तो एक क्षत्रिय धर्म, की तू राजा आहेस, तुझा जन्मच एका राजकुळामध्ये झालेला आहे आणि प्रजा प्रतिपालन हाच तुझा धर्म आहे. तर अशा अर्थाने हो, धर्मनिरपेक्षतेचं स्वराज्य हे होतंच. अफजल खानाचा प्रसंग असू देत किंवा अन्य संकटे, या काळात जिजाऊंची मानसिक ताकद आणि धैर्य कसं दिसून येतं? हा प्रश्न फार छान आहे अशासाठी, कारण ना
आता पॉडकास्ट हा एक असा मीडिया झालाय ना की तरुणाई जास्ती असते, आणि म्हणून मला हे नक्की सांगायला आवडेल की आत्मिक मॅनेजमेंट, म्हणजे आज आपण ज्याला स्पिरिच्युअल मॅनेजमेंट असं म्हणतो ना, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही कुणालाही फॉलो करा, तुम्ही कुठलाही मंत्र फॉलो करा, तुम्ही कुठलं देवस्थान गुरु माना, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला स्वतःला बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि इथे जिजाऊ चरित्राचे मला स्पष्ट असे 2 रोल्स दिसतात. एका बाजूला एक आई आहे जी वैयक्तिक फक्त शिवबाची आई आहे, आणि दुसऱ्या बाजूला एक राजमाता जिजाबाई आहेत. तर राजाची माता म्हणजे राजमाता नाही, राज्याची माता म्हणजे राजमाता. आणि जिजाबाई असं सांगतात की भेटायला माझा मुलगा गेलाय, तो वैयक्तिक माझा प्रश्न आहे, त्याचं काय करायचं ते माझं मी बघते, राज्य सुखरूप राहिलं पाहिजे. एक अफजल खानालाच, म्हणजे आपण आता त्या प्रसंगाचा उल्लेख केला म्हणून अफजल खानाला पाठवलेलं एक पत्र आहे. आपण एक ना साधारण त्या प्रसंगाची पार्श्वभूमी बघितली तर नुकता सईबाई साहेबांचा मृत्यू झालाय. म्हणजे एखादी मुलगी, म्हणजे मुलगीच ती 27व्या वर्षी हे जग सोडून गेली आहे. बरं, ती मुलगी वयाच्या 8व्या वर्षापासनं जिजाबाईंच्याच बरोबर राहिलेली आहे. म्हणजे जन्मदात्या आई बरोबर ती जेवढा काळ राहिली नाही तेवढा त्याच्याहून जास्त काळ ती जिजाबाईंबरोबर राहिली आहे. जिजाबाई तर एका ठिकाणी असा बखरीमध्ये उल्लेख आहे की आमची लेकीची हौस सईने पूर्ण केली. मुलगे आहेत, सगळे मुलगे आहेत, ती पहिली 4 बाळं तर गेली, 5वा संभाजी आहे, 6वा शिवाजी आहे, मुलीची हौस राहून गेली ना माझी. आणि त्या तिच्या परकर पोलक्यावरती कशिदा काढतायत, हातावरती नक्षी, मेहंदीची नक्षी काढतायत, वेणीपणी करतायत. म्हणजे जवळपास स्वतःचीच मुलगी सोडून गेल्यासारखं दुःख आऊसाहेबांना झालेलं आहे. त्याच्यात महाराज इथे नाही आहेत राजगडावरती, ते आधीच प्रतापगडावरती गेलेले आहेत. एक पोरका झालेला परिवार आहे, कारण जिजाबाई आणि सईबाई ह्यांच्या पहिल्या 3 मुली आहेत. जेमतेम 2.25 वर्षांचे शंभू बाळ आहेत आणि कळत नाहीये काहीच. बरं, त्या मुली पण अशा काही मोठ्या नाही आहेत, आणि आई आता अचानक सोडून गेलेली आहे. आणि ओव्हरऑल सगळाच राणीवसा चिंतेत आहे, प्रचंड चिंतेत आहे की काय होणार काय नाही. एकंदरीत अफजल खानाची कीर्ती म्हणण्यापेक्षा दुष्कीर्तीच अशी आहे की त्याच्याबरोबर जो कोणी भेटतो तो परत जिवंत येतच नाही. कस्तुरी रंग वगैरे कर्नाटकातले राजे आहेत, आणि जिजाबाईंना ह्या सगळ्याची माहिती आहे. आणि जिजाबाई अशा परिस्थितीत अफजल खानाला एक पत्र पाठवतात, आणि विजापुरी रेकॉर्ड्समध्ये ह्याचे उल्लेख आहेत. अफजल खान असं म्हणतो, कृष्णाजी भास्कर त्याचे वकील आहेत, ते पत्र वाचतायत, आणि तो म्हणतो की हा वो शहाजी की बेगम, कारण त्याच्या दृष्टीने बघता ती शिवाजीची आई नंतर आहे, ती आधी शहाजीची बेगम आहे. आणि तो म्हणतो की हा अब वो गिड़गिड़ाएगी और मुझसे भीख मागेगी की शिवा की जान बख्श दो. आणि असं काहीच नाही आहे. ते पत्र उघडल्यानंतर जिजाबाई त्याला असं ठणकावून सांगतायत. या निमित्ताने मी नक्की सांगेन की जिजाबाईंना 12 भाषा येत होत्या, त्या 12 भाषा कोविद होत्या. तर त्यांनी फारसीमध्ये पत्र लिहिलंय, अफजल खानाला कळेल अशा भाषेमध्ये. आणि त्या असं सांगतात की तू आधी तर ना स्वतःची चिंता कर, तू शिवबाला भेटायला चाललायस तर लक्षात ठेव की तो तुला पुरून उरणारा राजा आहे. तू आधी स्वतःच्या प्राणाची चिंता कर, त्यातून जिवंत उरलासच तर मग स्वराज्याकडे नजर वळव. स्वराज्य आमच्या पदराखाली सुखरूप आहे. एवढं सांगून त्या थांबत नाहीत. त्या पुढे असं लिहितात की बरे समजून असणे, प्रतापगडी खुद्द शिवबा किंवा अन्य कोणाच्याही केसाला जरी धक्का लावशील तर फुटलेली भवानी तुला आमच्यात दिसेल. आणि त्याच्यानंतर, कारण तो नुकतीच तुळजाभवानी फोडूनच पुढे आलेला आहे, तर आऊसाहेब सांगतात की ती फुटलेली भवानी तुला आमच्यामध्ये दिसेल. आणि त्या हे सगळं ऐकल्यानंतर अफजल असं म्हणतो, या औरत हे या शोला, हिला वाटत कसं नाही काही की हिचा मुलगा मरणाच्या दारात उभा आहे. हा एक भाग झाला प्रशासिका म्हणून असलेल्या जिजाबाईंचा. कारण हे पत्र जेव्हा त्यांनी डिक्टेट केलं असेल, ते जेव्हा लिहिलं गेलं असेल, हे भर दरबारात सांगितलं गेलं असेल, तर ह्याला ना आपण सायकोलॉजिकल आस्पेक्टनी जर का बघितलं तर प्रजेचं मानसिक संतुलन त्यांनी इतकं बुलंद ठेवलेलं होतं की मी आहे, घाबरूच नका, आणि राजाला पण काही होत नाही, फुटलेली भवानी आमच्यामध्ये प्रकटेल, हिम्मत हारूच नका. त्यावेळेचा विचार करता प्रजा खूप श्रद्धाळू आहे. तर सगळ्यांना ते मान्य आहे की हो हो आपल्या राजाला काही होणारच नाही. पण आतमध्ये एक आई आहे ना, आणि जिच्या मनामध्ये ती एक कुतरोड चालू आहे. आणि ज्या दिवशी भेटीचा प्रसंग उजाडलाय, बखरकार वर्णन करतात की आऊसाहेबांनी सकाळपासून पाणी सुद्धा ग्रहण केलेलं नाही.
देवघरात स्वतःला कोंडून घेतलंय. आणि त्या परत तिथेही ना त्या अश्रू ढाळतायत असं नाही हं. अत्यंत खंबीर आणि पोलादी व्यक्तिमत्व आहे. आई आहेत आणि त्या असं सांगतात जगदंबेला, की बघ माझा मुलगा ही स्वराज्यासाठी तुला वाहिलेला आहे. त्याचं रक्षण करणं ही आता तुझी जबाबदारी आहे. कारण तुझं स्वप्न मी पूर्ण करतेय ना स्वराज्याचं. हे श्रींचं राज्य आहे ना, तर ते मी एक्झिक्यूट करतेय. मी कोणाकडनं एक्झिक्यूट करून घेतेय तर शिवबाकडनं. मग त्याचं रक्षण करणं ही अल्टिमेट जबाबदारी तुझी आहे. आणि त्या पुढे असं सांगतात की जर पुन्हा अवतार घ्यायचे कष्ट नको असतील तर आज माझ्या शिवबाला मदत कर. तर ही जी मॅनेजमेंट आहे ना, एक आई म्हणून असलेली आणि प्रशासिका म्हणून असलेली, दोन्ही रोल त्यांनी फार छान सांभाळलेत. शाहिस्तेखानाचा प्रसंग आहे, 1.25 लाखाची फौज खाली म्हणजे लाल महालाभोवती तळ ठोकून आहे. आऊसाहेब राजगडवरनं हे सगळं बघत असतील मे बी. आणि महाराज किती फौज घेऊन गेलेत तर 600 मावळे. 600 आणि 1.25 लाख म्हणजे कागदावर सुद्धा आपण बघितलं सगळंच मिसमॅच आहे. आणि अशा फौजेच्या गराड्यात चुकून माकून जरी शिवबा सापडले असते तरी जी गत संभाजीराजांची झाली ना तीच दुर्दैवाने शिवबांच्या वाट्याला आली असती. तर कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची हे आऊसाहेबांनी त्यांना शिकवलंय आणि स्वतः त्याच्यासाठी ते प्रिपेअर्ड आहेत. आणि हे झाल्यानंतर आऊसाहेब आई म्हणून काय करतायत, एकीकडे महाराजांना सांगताना सांगतात की शिवबा शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ, युक्तीने कार्य करा, आई जगदंबा यशच देईल, असं भर सदरेवर आशीर्वाद दिलाय. युक्ती वापरा, शक्ती नाहीच आपल्याकडे तेवढी, आपण पुरेच नाही पडणार, युक्ती वापरा. महाराजांनी वापरली आहे. रमजानचे रोजे चालू आहेत, त्याच्या रात्रीत छापा घातलेला आहे, सगळं केलंय. म्हणजे खरं तर आपल्याकडे धर्मयुद्धात ना सूर्यास्तानंतर युद्धाची प्रथाच नाही, पण महाराज गेलेत ना आणि त्याला गनिमी कावा असं म्हणलंय. आपणही बघितलं सर्जिकल स्ट्राईक रात्रीच्याच वेळी झालेला आहे, गनिम गाफील ठेवलेला आहे. तर हे सगळं केलेलं आहे. आऊसाहेब काय करतायत, राजगडवर बसून देव पाण्यात घालून ठेवलेत. ही एक आई आहे आणि एका बाजूला प्रशासिका आहे आणि ह्या दोनही भूमिकांची गल्लत आऊसाहेब कुठेही होऊ देत नाहीत. म्हणजे आऊसाहेबच हातपाय गाळून रडायला बसल्या असत्या ना तर स्वराज्य उभं राहणं हे फार फार अवघड झालं असतं. शिवाजी जन्मला पाहिजे पण शेजारच्या घरात असं म्हटलं जातं. आता हे आता आपण बोलतोय जिजाऊंच्या ह्याच्या, तर तुम्ही आजच्या ज्या माता आहेत, जे पालक आहेत, त्यांनी कोणते 3 धडे जिजाऊंपासून घेतले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? जे मूलभूत आहेत, बेसिक आहेत. बेसिक ना, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पॅम्पर करणं बंद करा. की आपल्या मुलाच्या तोंडून गोष्ट आली की ती त्याला पुरवलीच पाहिजे. ह्याला पालकत्व असं म्हणत नाहीत. तर मला असं वाटतं की स्ट्रॅटेजिक मेंटॉरशिप म्हणजे एक धोरणात्मक मार्गदर्शकाची भूमिका पालक म्हणून घ्यायला हवी. दुसरा एक पॉइंट मला असा वाटतो की गर्भात असल्यापासनं त्यांनी एक व्हिजन दिलंय की तू बाहेर ये आणि तुला स्वराज्य स्थापन करायचंय. तर करिअर लाईन त्यांनी आधीच ठरवून दिलेली आहे. पण ते करिअर कसं आहे ना, ते स्वार्थासाठी नाही. म्हणजे ह्याच्यातनं विचार करता वैयक्तिक भोसले नावाच्या फॅमिलीला काहीच मिळालं नाही. म्हणजे हे सगळं पूर्ण करण्यासाठी एक नवरा बायको आयुष्यभर एकमेकांचा वियोग सहन करत होते. शहाजीराजे कर्नाटकात, ह्या पुण्यात. बरं टेक्नॉलॉजीचा अभाव ना, मी रोज व्हिडिओ कॉल केलाय वगैरे, तर तेही शक्य नाही. म्हणजे खलिते जायलाच 15 दिवस लागायचे. अगदी आणीबाणीच्या प्रसंगात सुद्धा खलिते जायला यायला 6 दिवस तर असेही लागायचे, म्हणजे दिवस रात्र प्रवास केला तर. आणि अशा परिस्थितीतही त्या ध्येयापासून ढळत नाहीत. हे सगळं करताना एक आई आपला एक मुलगा सुद्धा मागे ठेवून येते आणि एक मुलगा आपले वडील मागे ठेवून येतो. म्हणजे संभाजी महाराजांचा विचार करता त्यांना आईचं प्रेम मिळालं नाही. शिवाजी महाराजांचा विचार करता त्यांना वडिलांचं प्रेम म्हणजे सहवास मिळाला नाही. हे सगळं करून ह्या कुटुंबांनी साधलं काय हो? आपल्यासाठीचं स्वराज्य. म्हणजे आज तुम्ही आम्ही आता उद्या म्हणजे 19 फेब्रुवारीच्या निमित्ताने शिवजयंती साजरी होईल. पुन्हा एकदा फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी होईल. मला गंमत वाटते ह्याची की 350 वर्षांनंतर सुद्धा एका राजाचा जन्मदिन आपण 2-2 दिवशी साजरा करतो आणि तितक्याच उत्साहाने हर्षोल्लासात साजरा करतो. वैयक्तिक त्यांना काय मिळालं? तर काहीच नाही. आऊसाहेबांनी ठरवलं असतं तर बंगळूरला ऐश्वर्य पाणी भरत होतं. म्हणजे आजच्या भाषेत हिशोब करून सांगायचा ना, करन्सी वाईज, तर शहाजी राजांचं मंथली इन्कम
2.25 लाखाच्या घरात होतं 16व्या शतकात. आरामात चैनीत राहता आलं असतं. स्मशान झालेल्या पुण्यात यायचं आणि इथे सोन्याचा नांगर फिरवण्यापासून शून्यातनं ब्रह्मांड उभं करायचं. काहीच पडलेली नव्हती आऊसाहेबांना. पण थोरल्या राणी होत्या, पट्टराणी म्हणून अभिमानाने तिथे राहू शकल्या असत्या. हे सगळं मागे टाकून त्या लोकांच्या कल्याणासाठी वैयक्तिक आयुष्य मागे टाकतात. तर हे पालकांनी पुढच्या पिढीला द्यावं की आपलं करिअर हे फक्त आपल्या 4 डोक्यांना त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी नसावं. आपण समाजाचं देणं लागतो. आणि समाजाचं देणं म्हणजे स्किल्स. जी स्किल्स आपल्याकडे आहेत, जेही आपल्याकडे आहे ते आपण समाजासाठी अर्पण करावं. अर्पणच, कारण त्याच्यातनं आपल्याला परतफेडीची अपेक्षा नसावी. जेव्हा गागा भट्ट येतात आणि म्हणतात राज्याभिषेक करून घ्या, यावत सगळा इतिहास असं सांगतो की महाराज नकार देतात आणि ते म्हणतात की सिंहासनावर बसावं म्हणून नाही हे केलेलं, लोकांना न्यायाचं, हक्काचं, स्वतःचं राज्य मिळावं म्हणून केलंय. तुम्ही लोकांमधनं कुणीही निवडा, पण लोकांनीच निवडलेला राजा आहे शिवाजी. म्हणजे मला ना नेहमी असं वाटतं की आपल्या जवळचे ना कुणीही आणावेत आणि त्यांना विचारावं की एक करंगळीचा तुकडा देतोस का कापून माझ्यासाठी? नाही म्हणतील लोक. आणि महाराजांसाठी लोक भांडून भांडून जीव द्यायला तयार आहेत. म्हणजे पावनखिंडीचा प्रसंग आहे, महाराज तर अडूनच बसलेत की जे व्हायचं ते सगळ्यांचं एकत्र होऊ दे. बाजी प्रभू आहेत, ते सांगतायत की पुढे व्हा आणि मी खिंड थोपवतो. सिंहगड मोहीम भांडून भांडून तानाजीरावांनी पदरात पाडून घेतली आहे आणि शेवटी त्याच गडावरती हौतात्म्य पत्करलंय. तर एका राजासाठी प्रजा काय एवढं सगळं करेल? कोण लागत होते? ना रक्ताचे नातेवाईक होते ना कोणी होते. मग काय होतं याच्या मागे? एक व्हिजनरी मेंटॉरशिप, की आपण जे काही करतो ते देव, देश आणि धर्मासाठी करतो. आणि हा संस्कार आऊसाहेबांनी फक्त शिवबांना नाही, शिवबांच्या बरोबर ज्यांचं पालकत्व त्यांनी आयुष्यात निभावलं ना, त्या प्रत्येकाला दिलाय. बाजीप्रभू देशपांड्यांचा एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये ते आऊसाहेब त्यांच्याही मेंटॉर कशा आहेत ते सांगतात. आणि त्याच्यातनं ना आणखी एक गोष्ट पॅरलली आपल्याला कळते की असं म्हणू की वायवाच किंवा आपण आज ज्याला इंटरव्ह्यू वगैरे असं म्हणतो ना, असं स्वराज्यामध्ये पण असणार. कारण जेव्हा बाजीप्रभू देशपांडे सामील झाले स्वराज्यात, तर पावनखिंडीचा प्रसंग आहे आणि ते महाराजांना सांगतायत की आऊसाहेबांची शपथ आहे, तुम्हाला जावंच लागेल वगैरे. आणि महाराज म्हणतात की पण जसं तुम्हाला प्रश्न आहे की आऊसाहेबांना काय तोंड दाखवायचं, तसाच प्रश्न आम्हालाही आहे की उद्या आऊसाहेब विचारतील की एवढे प्राण मोलाचे सहकारी खिंडीत टाकून स्वतः सुखरूप आलात तर आम्ही काय उत्तर देणार? तर बाजीप्रभू असं सांगतात की त्यांना सांगा, आमच्या पहिल्या भेटीत आऊसाहेबांनी आम्हास प्रश्न विचारला होता की इमान कोण जातीचं, आणि आम्ही क्षणही न दवडता सांगितलं होतं आऊसाहेबांच्या पायाशी लेकराच्या जातीचं. तर थोरला भाऊ वाचवण्यासाठी धाकट्याही भावांनी जीव दिला तर हे नाहीच योग्य, पण धाकट्या भावाला वाचवण्यासाठी थोरल्यांनी जीव दिला तर ही आपली संस्कृती आऊसाहेब समजून घेतील. आणि मला खात्री आहे ते बाकीच्या मावळ्यांना सांगतायत की ती माऊली कुणालाही वाऱ्यावर टाकणार नाही. कोणी मावळा त्यांना विचारतोय बाजींना की इथे आपण उभे राहणार मरणार हे ठाऊक आहे ना बाजी, मग तुम्हाला काही चिंता नाही का घराची? म्हातारी आई आहे, तुमच्या 2 बायका आहेत. त्या म्हणतात की आऊसाहेब आहेत की कुणाचं काही कल्याण करायचं ती बाकी ठेवणार नाही. तर ही जी मेंटॉरशिप आहे ना, ही आधी पालकांनी स्वतः अंगीकारण्याची गरज आहे. म्हणजे आपण ना बरेचदा असं म्हणतो, जसं तुम्ही म्हणलात आता की शिवबा जन्माला यावा, पण कसा? आधी आपल्यातनं जिजाबाई घडायला हव्यात, तेव्हा शिवबा हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी, क्रायसिस मॅनेजमेंट. कुठल्याही संकटात डगमगून न जाता त्यांचा बॅकबोन होऊन उभ्या राहा, हे पालकांनी करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये म्हणजे पालकच दुर्दैवानी ना अशा तुलना करताना दिसतात की आमका बघ तो ह्याच्यात पण पुढे आहे, त्याच्यात पण पुढे. असं नाही आऊसाहेब महाराजांना म्हणत बसल्या की शिवबा तुमचे वडील बघा कविता पण करतात आणि राज्य पण सांभाळतात, बसा बरं कविता करायला, जमलंच पाहिजे. गरज नाहीये. शिवबांची हुशारी कदाचित आणखी कशा वेगळ्या गोष्टींमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सक्सेसर प्लॅनिंग. तर एक फक्त शिवबा घडवून त्या थांबत नाहीत, तर पुढचा शंभूबाळही त्या घडवतात. म्हणजे एक एवढं मोठं स्वप्न जे एका पिढीने पाहिलं
दुसऱ्या पिढीने ते कृतीत उतरवलं आणि तिसऱ्या पिढीने ते स्वप्न टिकवून धरण्यासाठी बलिदान दिलं, तरी सुद्धा ते स्वप्न कंटिन्यू राहतं. आणि जेव्हा बाजीराव पेशवे उत्तरेत जातात तरीही ते तेच सांगतात की आम्ही छत्रपतींचे बच्चे आहोत. म्हणजे छत्रपती नावाचा एक ब्रँड आऊसाहेबांनी तयार केला शिवबांच्या रूपात. तर आपलं मूल कोणासारखं तरी घडवण्यापेक्षा आपलं मूल हे इंडिव्हिज्युअल ब्रँड म्हणून घडवावं आजच्या पालकांनी. आणि जिजाऊ चरित्रातनं आपण एवढं शिकलो तरी खूप झालं. फार छान. जिजाऊ हा जो एक पात्री प्रयोग आपण करता त्याचे मला वाटतं 550 पेक्षा अधिक प्रयोग झालेले आहेत. तर याच्या मागची तुमची काय, प्रेक्षकांना काय संदेश तुम्ही त्यातून देण्याचा प्रयत्न करता आणि त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असतो? प्रेक्षकांचा प्रतिसाद तो खूप सुंदर असतो. कारण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आत्ता जसं म्हणलं की शिवचरित्राचा जागर खूप झाला. आणि जो मी आत्ता शब्द वापरला ना, बॅकबोन आहेत आऊसाहेब, त्या पार्श्वभूमीला आहेत आणि म्हणून कदाचित त्या आजपर्यंत समोर नाही आल्या. तर मी नाटकाच्या माध्यमातनं जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला की त्यांच्यातली कन्या, पत्नी, तदनंतर माता, मग सासू, त्याच्यानंतर आजी आणि मग राजमाता, हे सगळे टप्पे, कंगोरे, काही विशिष्ट प्रसंगांची गुंफण करत जसे मला इतिहासात सापडले ते मी या चरित्राच्या माध्यमातनं उलगडत गेले. संदेश म्हणाल तर मला फक्त एकच वाटतो की ज्या त्या वेळेला जे समयोचित असं कर्म असेल, म्हणजे स्वधर्म पालन, ते करावं जे आऊसाहेबांनी केलंय. म्हणजे जो मगाचा प्रसंग आपण बघितला, सईबाईंचा मृत्यू होतोय, एकीकडे लेकीसारखी असणारी सई प्राण सोडतीये, दुसरीकडे अफजलचं आवाढव्य संकट डोक्यावरती आहे. एखादी स्त्री ना हतबल झाली असती, आपल्या घरातली एखादी स्त्री असती ना तर असं म्हणली असती की हे काय तुझे जायचे दिवस आहेत का, मीच जाते, किंवा असा कसा देवनिष्ठ. आऊसाहेब असं काही रडत भेकत गोंधळ घालत नाहीत. त्या अत्यंत शांत आहेत आणि त्या सईबाईंना असं सांगतात की सई, मी आई म्हणून तुझ्या यातना समजू शकते आणि मी तुला वचन देते, शंभूला मी तुला कधीही सोडणार नाही आणि शंभूवरही मी तेच संस्कार करीन जे शिवबावरती केलेत. कारण आई म्हणून तुझी ही अपेक्षा असणार, मला ठाऊक आहे, मी त्याला पण खरी उतरीन. आजपासून मी शंभूची आजी नाही, आई होऊन त्याचा सांभाळ करीन. आता ज्या वेळेला अफजलचं संकट आलंय, मला परत परत असं वाटतं की आज मी पण एक आई आहे, माझ्या मुलावर असं जर संकट आलं ना तर मला अनेकदा असं वाटतं की मी जिजाबाईंसारखी शांतपणाने असं सांगू शकीन का, नाही नाही जा तू लढलंच पाहिजेस, गेलाच पाहिजेस. नाही होणार असं. आतून खूप कालवा कालव होईल, मला रडायला येईल. बरं, आधार कार्ड वगैरे काही नव्हते ना, तर महाराज कुणीही शिवाजी म्हणून पाठवू शकले असते. रादर पंतमंडळ त्यांना हे सजेस्ट करत होतं की आपण डमी शिवाजी, डुप्लिकेट शिवाजी पाठवू. कुणी पाहिलाय खरा शिवाजी तोपर्यंत. आणि आऊसाहेब आहेत त्या असं सांगतात की शिवबा, सूड आपल्यालाच घ्यावा लागतो. सूड घ्यायचा आहे, याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणू आपण. लढायला बाहेर पडत असलेला माणूस आहे, त्या रडून गोंधळ नाही घालत आहेत. त्या सांगतात की शिवबा लक्षात ठेवा, तुमच्या वडिलांच्या हाती काढण्या, कैद, ती ह्याच अफजलमुळे आली आहे. तुमचा थोरला भाऊ ह्यानीच दगाबाजींनी मारलाय. तुमची थोरली भाऊजय ह्याच्यामुळे विधवा झाली आहे. तुमचे 4 पुतणे ह्याच्यामुळे पोरके झालेत. उसने संभाजीचे घ्यावे, त्याचे वेढे घ्या आणि खानास पुरून उरा. आणि महाराज किती मातृभक्त होते की खानाला पुरलं आणि स्वतः उरले. पण मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स आहे ना आऊसाहेबांनी त्यांच्या मनामध्ये भरलेला, की घाबरू नकोस, काहीही झालं तरी मी आहे. तर हा जो प्रसंग आहे ना, ह्याच्यासारखे अनेक आहेत. आग्र्याला जायला निघालेत आणि तिथे त्या महाराजांना सांगतात की नमतं घ्या, कुर्निसात करावा लागेल, तो करा, कारण तुम्ही शत्रूच्या मुलखात आहात, आपल्याबरोबरची माणसं कमी आहेत. आणि त्या असं सांगतात की गनिमी गावा, ती फक्त कृती झाली. मनातनं तुम्ही कुणाला नमस्कार कराल, मुजरा कराल, हा तुमचा विचार आहे. आणि बखरकार असं लिहितात की आऊसाहेब सांगतात की पहिला मुजरा कराल तो शंभू भवानीला स्मरून करा, दुसरा ते आग्रा म्हणजे पांडवांची इंद्रप्रस्थ नगरी, त्या पांडवांना स्मरून करा, आणि तिसरा आबा महाराजांना स्मरून करा, समोर औरंगजेब आहे हे बघूच नका. तर अशाही प्रकारे तुम्ही इमोशनल मॅनेजमेंट करणं, आपल्या मुलाला एकीकडे स्वाभिमानाने प्रेरित करणं आणि दुसऱ्या बाजूला कुठे स्वाभिमान कंट्रोलमध्ये ठेव, हेही शिकवणं,
हे सगळं मला वाटतं जिजाऊ चरित्राचं सार आहे. आता शेवटचा प्रश्न, जिजाऊ नसत्या तर शिवराय घडले असते का? शिवराय नक्की घडले असते. कारण मी असं म्हणेन की कुणीही जीव जन्माला येतो ना, ते जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वतःची एक कथा घेऊन येतोच. ते छत्रपती मात्र घडले नसते, हे नक्की. ते शिवराय म्हणून घडले असते. पराक्रम ही त्यांच्याकडे वारसा हक्कानी जीन्समधून आलेली गोष्ट आहे. ते पराक्रमी झालेच असते. कदाचित त्यांनी शहाजी राजांसारखी कुठल्या तरी शहाची नोकरी केली असती. ते अत्यंत यशस्वी जहागीरदार पण झाले असते. अत्यंत श्रीमंत जहागीरदार झाले असते. पण ते जगाला ललामभूत ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. कवयित्री योगिनीताई जोगळेकर त्यांची एक फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये त्या असं म्हणतात की हिच्या पुण्याईचे छत्र बाळ छत्रपती व्हावा, अशी माय वरणू जाता शब्द सानूला पडावा. हिच्या पुण्याईचं छत्र उभं राहिलं. आणि एका ठिकाणी ना महाराज स्वतः असं सांगतात, आऊसाहेबांचा मृत्यू झालाय नुकताच, आणि ते संभाजी महाराजांना असं सांगतायत की आजपर्यंत आऊसाहेबांचं छत्र डोक्यावर होतं, एवढ्या युद्धांमध्ये गेलो आणि एक ओरखडा सुद्धा न उठता आम्ही सही सलामत परत आलो, तर हे केवळ पोलादी चिलखत नाही करत, हे एका मातेच्या संकल्पाचं फळ आहे जे आमच्या भोवती कवच बनून उभं होतं. तर याच्यामधला आपण ना श्रद्धेचा भाग बाजूला ठेवू, पण मला परत असं वाटतं की कॅल्क्युलेटेड रिस्क जी त्यांनी महाराजांना घ्यायला शिकवली, व्हिजनसाठी, आपल्या ध्येयासाठी सर्वस्व समर्पित करण्याची वृत्ती शिकवली. तुम्हाला संपूर्ण शिवचरित्राचा आढावा घेतल्यावर असं लक्षात येईल, महाराज कायम आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मागणं बसून आप लढो हम आपके पीछे असं महाराज कधीच म्हणत नाहीत, कधीच. म्हणजे अफजलला भेटायला छावणीमध्ये सगळ्यात पहिला प्रवेश महाराजांचा आहे. लाल महालात घुसताना सगळ्यात पहिली एंट्री महाराजांची आहे. तर ही लिडरशिप क्वालिटी जी आहे ना, ही आऊसाहेबांनी प्रेरित केलेली आहे. हे आऊसाहेबांचे संस्कार आहेत. आणि मग ह्याच्यासाठी त्यांनी आधार कशाचा घेतलाय, तर रामायण महाभारताचा घेतलाय. आणि हे संस्कार त्या शिवबांच्या मनावर न कळत्या वयापासून पेरत गेलेत. म्हणजे लहानगा शिवबा कधी चिव काऊचे गोष्टी ऐकत त्यांनी घास खाल्ले नाहीत. त्यांनी ध्रुवाच्या गोष्टी ऐकल्या, प्रल्हादाच्या गोष्टी, अभिमन्यूच्या गोष्टी ऐकल्या, आणि एक विजिगीषू वृत्ती त्याच्या मनात निर्माण झाली की मला कुणीतरी व्हायचंय तर तसंच होईल. जसं आपण मगाशी गोष्ट सांगितलीत विवेकानंदांची, आणि तिथेही आई आहे, भुवनेश्वरी देवी आहेत, की ज्या सांगतात की घोडेवालाच व्हायचंय ना, मग कृष्णासारखा हो. म्हणजे असा हो ना, मी मगाशी म्हणलं तसं एक ब्रँड तयार कर की परत कृष्णाला कुणी घोडेवाला किंवा टांगेवाला म्हणू शकत नाही, तो सारथीच, की जो जीवनरथ हाकतो. महाराज छत्रपती झाले. मी म्हणेन की ते शिवराय नक्कीच झाले असते. शिवबा ते शिवराय हा टप्पा पार पडलाच असता. पण चारित्र्याची जी चौकट आऊसाहेबांनी त्यांना दिली की शत्रू सुद्धा त्याची स्तुती गातो. औरंगजेबासारखा शत्रू सांगतो की मुझे दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. तर हे आऊसाहेबांच्या संपूर्ण मातृत्वाचं फळ आहे, संस्कारांचं फळ आहे की शत्रूंनी स्तुती गाणारा छत्रपती त्यांनी महाराष्ट्राला दिला. असा एक छत्रपती देऊन त्या थांबत नाहीत. धर्मवीर नावाचा दुसरा छत्रपती संभाजीराजे, तेही त्यांच्याच संस्कारांच्या मुशीतनं मोठे होतात. तर छत्रपती नावाचा ब्रँड घडवणारी राजमाता म्हणजे जिजाबाई. सायलीताई, अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विचार आपण मांडलेत. शिवजयंती ही फक्त एका महान राजाच्या जन्मदिन नव्हे, तर एका महान मातृशक्तीच्या संस्कारांचा उत्सव आहे. स्वराज्याची बीजे जिजाऊंच्या मनात लावली गेली आणि त्या बीजांना शिवरायांच्या रूपाने आकार मिळाला. आजच्या काळात जर आपल्याला सक्षम, चारित्र्यवान आणि दूरदृष्टी असलेली पिढी घडवायची असेल, तर प्रत्येक घरात जिजाऊंचे विचार पोहोचवणे गरजेचे आहे. आपण ऐकत होता विशेष शिवजयंती पॉडकास्ट, शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब. मी विवेक इनामदार आपला निरोप घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय.